नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय बाळमामा. मंडळी, चक्क आपण आजच्या व्हिडिओमध्ये भूत शोधण्याच्या मशीनबद्दलची माहिती बघणार आहोत. हो मंडळी, कानावरती विश्वास बसत नाही ना? पुन्हा एकदा ऐका, भूत शोधण्याचं मशीन आणि याच मशीनबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. खरं तर मंडळी, भूत ही संकल्पना अशी आहे की काही लोक भूतांना मानतात तर काही लोक मानत नाहीत. परंतु विज्ञान सुद्धा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज असतात असं हे मान्य करतं. आणि आज आपण याच पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी म्हणजे भूत म्हणजेच अतृप्त आत्मे बघण्याची एक मशीन आहे, त्याच मशीनबद्दलची माहिती घेणार आहोत. खरं तर मंडळी, तुम्हाला वाटेल की ही मशीन अगदी लाखो करोडो रुपयांची असेल, परंतु असं अजिबात नाही. साधारणतः 1000, 2000, 500 रुपयाला भेटणारी ही एक मशीन आहे, ज्याच्या साह्यानं आपण भूत शोधू शकतो. अर्थातच मेलेल्या माणसाचा जो आत्मा आहे तर तो आत्मा एखाद्या ठिकाणी आहे का याची आपण पडताळणी करू शकतो. खरं तर मंडळी, हे काम करीत असताना मला बऱ्याच ठिकाणहून विरोध होतो. अर्थातच या यूट्यूबवरती बघणारी सुद्धा माणसं काही एका तऱ्हेची नाहीत. त्याच्यामधून सुद्धा काही जण प्रचंड तीव्र विरोध करतात, मूर्ख समजतात. आणि असंच 2 दिवसापूर्वी मला एका महिलेची कमेंट आली होती की कोणत्या काळामध्ये राहतोस, लाज वाटत नाही का? कोणत्या युगामध्ये तू राहतोय, तुला लाज वाटत नाही का? असले भूताकिताचे प्रश्न तू सांगतो. बघा मंडळी, यामध्ये लाज वाटण्यासारखं काय? शिवाय मी त्या गोष्टीकडे जास्त लक्षही देत नाही, दुर्लक्ष करतो आणि आपलं काम करायचा प्रयत्न करतो. कारण खरं तर ती महिला आहे आणि त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार? नाही बोलू शकत. त्यांना मी रिप्लाय दिला की ताई, मान्य आहे, तुमची मी माफी मागतो, मीच चुकीचं काहीतरी करतो, माझ्या हाताने माझ्या थोबाडामध्ये मी 2 मारून घेतो. कारण मंडळी, अशा वेळी काय बोलणार? अशा लोकांच्या बुद्धीची मला कीव येते. कारण जे कोणी मला बोलतात की तुला लाज वाटत नाही का असे व्हिडिओ बनवतो, तुम्ही कधी रीलवरती अर्धवट पोशाखामध्ये व्हिडिओ बनवणाऱ्या त्या मुली, महिला, त्यांना कधी बोललायच का त्या लेडीजला की असे व्हिडिओ बनवता, तुम्हाला लाज वाटत नाही का? आणि माझ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला असं काय दिसतं लाज वाटण्यासारखं? कृपया त्या ताईंना माझी विनंती आहे की पुन्हा असे कमेंट करू नका. काही माझं चुकलं असेल तर त्यांची सुद्धा माफी मागतो. तर जाऊ दे, अशा विषयावरती आपण जर जास्त बोलत राहिलो तर आपला मुख्य विषय हा बाजूला राहील. खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूत शोधण्याच्या मशीनबद्दलची माहिती घेणार आहोत. खरंच ही मशीन आहे का? आणि या मशीनमध्ये आपण पडताळणी करू शकतो का एखाद्या ठिकाणी भूत आहे, एखाद्या ठिकाणी अतृप्त आत्मा आहे? खरं तर मंडळी, ही मशीन माझ्याकडे होती आणि आत्तासुद्धा सहज भेटते, सहज विकत घेता येते. याच्याबद्दलचं काही जास्त हे नाही. परंतु खरंच ही मशीन आहे आणि खरं तर भूत आहे का याच्याबद्दल थोडक्यामध्ये लगेच आता आपण बोलू. भूत म्हणजे अतृप्त आत्मा. तर बघा मंडळी, आपल्या घरामधला एखादा सदस्य, एखाद्या माणूस मरण पावल्यानंतर त्या घरामध्ये किंवा त्या भावकीमध्ये 13 दिवस सुतक पाळलं जातं. तर हे सुतक कशासाठी पाळलं जातं? तर मंडळी, त्या मेलेल्या व्यक्तीचा जो आत्मा आहे तर तो त्या घरामधून फिरत असतो. त्याला ते घर सोडू वाटत नाही. 13 दिवस तो आत्मा घरामध्ये कुठेतरी, दारामध्ये असणाऱ्या झाडावरती, घरामध्ये एखाद्या खोलीवरती, कुठेही असू शकतो. तर हा जो अतृप्त आत्मा आहे, असे अतृप्त आत्म्या वर्षानुवर्ष या ठिकाणी घुमत राहतात. कारण त्यांना पुढची गती प्राप्त होत नाही, त्यांना मोक्ष मिळत नाही. परंतु हेच अतृप्त आत्मे भूत या संकल्पनेमध्ये बसतात. खरं तर मंडळी, बाकीचा जास्त फपट पसारा सांगण्याऐवजी आता भूत मोजण्याची जी मशीन आहे किंवा भूत शोधण्याची जी मशीन आहे त्या मशीनबद्दल मी तुम्हाला लगेच सांगतो. खरं तर मंडळी, ती मशीन साधारणतः 1000, 2000 रुपयालाच भेटते. ती मशीन कशी वापरायची किंवा काय याच्याबद्दलही थोडक्यामध्ये लगेच आता मी तुम्हाला सांगतो. परंतु जी काही लोक आहेत त्यांना वाटतं की भूत नाही किंवा हा जो अतृप्त आत्मा आहे हा आत्मा नसतो, किंवा एखादा माणूस मेला म्हणजे त्याचं सर्व काही संपलं, अजिबात अवशेष काही नसतोच. त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की आजच्या व्हिडिओमध्ये जे मी काही सांगणार आहे याच्यामध्ये माझा मूळ हेतू हा अंधश्रद्धा पसरवण्याचा अजिबात नाही. जे काही आहे ते सायन्सने, जे काही आहे ते वैज्ञानिक मार्गाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलायचा प्रयत्न करतोय आणि सगळी खरी माहिती आपल्या सबंध प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. खरं तर मंडळी, एखादा माणूस मेल्यानंतर त्याचं साधारणतः 21 ग्रॅम एवढं वजन कमी होतं, हे विज्ञान सांगतं. हे कुठलं शास्त्र सांगत नाही, पोथीपुराण सांगत नाही, हे विज्ञानाच्या गोष्टी तुम्हाला आता मी सांगतोय. ती एखादा माणूस मरण पावल्यानंतर साधारणतः 21 ग्रॅम, 10 ते 21 ग्रॅम, सरासरी 21 ग्रॅम एवढं वजन त्या माणसाचं कमी होतं. मग नेमकं मेल्यानंतर त्याच्या शरीरामध्ये असणारा कोणता अवयव तरी बाहेर पडताना दिसत नाही.
त्याची बॉडी, त्याचं शरीर ते जसंच्या तसं असतं. मग ते नेमकं वजन होतं कसं काय कमी? कारण मंडळी, आत्मा जो आहे तो आत्मा एक ऊर्जा आहे, आत्मा ही एक एनर्जी आहे आणि त्याच्यासोबत काहीतरी वजनसुद्धा बाहेर पडतं शरीरामधून, ही गोष्ट खरी आहे. आणि हा जो आत्मा आहे, या माणसाच्या शरीरामधून बाहेर निघालेला आत्मा आपल्या डोळ्याला दिसत नाही. डोळ्याला, आपल्या दृष्टीला न दिसणारा तो भाग आहे. कारण वारा जसा आपल्या नजरेला दिसत नाही, तसा तो अतृप्त आत्मा आपल्या नजरेला अजिबात दिसत नाही. मग तो आहे असं शोधायचं कसं? तर वैज्ञानिक मार्गाने तुम्हाला सांगतो की एक मशीन आहे, त्या मशीनमध्ये आपण ते सगळं काही फाइंड आउट करू शकतो, ते शोधू शकतो. त्या मशीनचं नाव आहे केटोमीटर. हो मंडळी, केटोमीटर. कित्येकांनी हे उपकरण हाताळलं सुद्धा असेल, कित्येकांच्या काही जणांच्या जवळ आत्तासुद्धा असेल, परंतु त्यांना माहीत नाही की या पद्धतीनं आपण भूतकेतं वगैरे जे काही अतृप्त आत्मे आहेत ते बघू शकतो का. तर मंडळी, या केटोमीटरचं दुसरं एक नाव आहे EMF मशीन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड जी आहे किंवा मॅग्नेटिक जी काही चार्ज आहे, मॅग्नेटिक प्रभार, ते मोजण्यासाठीची ही मशीन असते. आणि मंडळी, ही जी मशीन आहे, ही मशीन एखाद्या अतृप्त आत्म्याच्या संपर्कामध्ये आली तर ती जी आत्म्याची ती ऊर्जा आहे, ती एनर्जी आहे, त्या एनर्जीमुळे ही जी मशीन आहे, या मशीनमध्ये लाल कलरची लाईट लागते. खरं तर नॉर्मली कुठल्याही ऊर्जेच्या संपर्कामध्ये ती मशीन नसताना त्यामध्ये हिरव्या रंगाची लाईट लागलेली असते. परंतु जसा काही अतृप्त आत्मा त्या बाजूने घिरट्या घालील किंवा त्या ठिकाणी जाईल तर त्या ठिकाणी त्या मशीनमध्ये लाल रंगाची लाईट लागते. हो, हा प्रयोग आपण सुद्धा करू शकतो. ही मशीन विकत घेण्यासाठी आपण खाली दिसणाऱ्या ऑप्शन्सवरती किंवा स्क्रीनवरती वरच्या कोपऱ्यामध्ये दिसणाऱ्या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. परंतु अशा अतृप्त ठिकाणी, म्हणजे अतृप्त आत्मे ज्या ठिकाणी आहेत किंवा ज्या ठिकाणी भूताकेताच्या गोष्टी, स्टोऱ्या तुम्ही ऐकलेल्या असतील, अशा ठिकाणी शक्यतो आपण जाण्याचं टाळावं. आणि जर तुम्ही जाणारच असाल तर तुम्ही एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही कोणत्या तरी देवाच्या भक्तीमध्ये असा. श्री स्वामी समर्थ माऊलींची भक्ती करा, आदमापूरच्या संत बाळूमामांची भक्ती करा, श्री दत्तगुरूंची भक्ती करा. म्हणजे तुम्ही जर भक्ती मार्गातले असाल तर तुमच्या अंगाला हात लावायचे त्या कुठल्याही अतृप्त आत्म्यामध्ये हिंमत नाही. म्हणजे कित्येकदा तुम्ही ऐकतो आपण की ह्याला भूतानं धरलं, त्याला भूतानं धरलं. परंतु जर तुम्ही भक्तीमध्ये असाल, भक्ती मार्गामध्ये असाल तर त्या अतृप्त आत्म्याचा प्रभाव तुमच्यावरती अजिबात होत नाही. या भूत शोधण्याच्या मशीनने भूत आहे की नाही हे कसं बघायचं ते आता मी तुम्हाला थोडक्यातच सांगितलं. अर्थातच अजून एकदा सांगतो की ज्या ठिकाणी भूत आहेत किंवा ज्या ठिकाणी असं आपल्याला जाणवतंय की कोणीतरी अतृप्त आत्मा आहे, असा वावर आहे, अशा ठिकाणी या मशीनने आपण चेक करू शकतो, अशा ठिकाणी त्या मशीनने आपण पाहू शकतोय. खरं तर मंडळी, ही जी गोष्ट आहे ही मी माझ्या मनाची अजिबात सांगत नाही. कारण गौरव तिवारी हे फार मोठे एक वैज्ञानिक थोडक्यामध्ये होतं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यांचं स्वप्न होतं की पायलट बनायचं, म्हणजे विमान चालवायचं प्रशिक्षण घेण्यासाठी ते अमेरिकेला गेलेले होते. परंतु त्या ठिकाणी गेलेले असतानाच त्यांना स्वतःला जाणवलं की आपल्या बाजूने काहीतरी अतृप्त आत्मा आहे किंवा काहीतरी कोणाचा वावर असल्याचं त्याला जाणवलं. बघा मंडळी, तो काय अमेरिकन माणूस नव्हता, आपल्या भारतामधला माणूस, मुंबई या ठिकाणचा. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्या मनामध्ये विचार आला की आपल्याच बाजूने काहीतरी वावर असल्याचं जाणवतोय. आणि बघा मंडळी, ही भूतकेतं जी असतात ती फक्त काय आपल्या भारतामध्येच आहेत असा विषय नाही. अमेरिका, अनेक राष्ट्रामध्ये, सगळ्या देशामध्ये सर्रास हा प्रकार असतो. आणि याला सायन्ससुद्धा मानतं, विज्ञानसुद्धा मानतं की पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज असतात. तर या गौरव तिवारी या माणसानं त्या भूतकेतावरती संशोधन करायला सुरुवात केली. भारतामध्ये आला, काही लोक त्याच्या कामामध्ये त्याला मदत करू लागले. आणि पुढे जाऊन मी जे तुम्हाला ही एक मशीन सांगितली की EMF मशीन, म्हणजे हा केटोमीटर, यासारख्या उपकरणाच्या साहाय्यानं त्यानं प्रत्यक्षपणे भूत पडताळण्याचे जे काही काम आहे तर ते काम करायला सुरुवात केली. कोणत्या ठिकाणी भूत आहेत, काय आहेत, ते सगळं तो शोधू लागला. परंतु मंडळी, पुढं काही दिवसांनी असं झालं की साधारणतः मला वाटतं 2009 मध्ये त्यानं हे काम म्हणजे हा करत होता. परंतु पुढे अचानकपणे एके दिवशी तो बाथरूममध्ये गेलेला असताना अचानकपणे घरच्यांना काहीतरी बाथरूममध्ये पडल्याचा आवाज आला आणि त्यांच्या पत्नीने वगैरे बघितलं तर ते गौरव तिवारी खाली पडलेले होते. म्हणजे त्या ठिकाणी ते मरण पावले. त्यावेळी त्यांच्या निधनाबाबत साधारणतः 15 वर्षापूर्वी अनेक चर्चा पसरलेल्या होत्या की अशा प्रकारच्या अतृप्त आत्म्यानेच त्यांचा शेवट केला. म्हणजे त्यांच्या गळ्यावरती एक
जी काही आहे काळ्या रंगाची जी पट्टी उमटलेली होती, एक साधारणतः रेष उमटलेली होती, हे खरं तर या चर्चेच मागचं गूढ होतं की नक्कीच अशा प्रकारच्या एखाद्या अतृप्त आत्म्याने त्यांचा जीव घेतलेला असू शकतो का, अशाही चर्चा पसरलेल्या होत्या. कारण अशा जे ठिकाणं आहेत, भूताकेतांची वगैरे जे ठिकाणं आपण म्हणतो, अशा ठिकाणी त्या गौरव तिवारींचा वावर फार होता. कारण ते त्याच्यावरती संशोधन करत होते. आता मी जे ते मला उपकरण सांगितलं, त्या प्रकारच्या उपकरणाच्या साह्यानं भूत आहेत का वगैरे ते तपासायचं ते काम करत होते. आणि मला सांगा की हे जे मी काही तुम्हाला सांगितलं यामध्ये अंधश्रद्धेची काही गोष्ट आहे का? आणि हे सगळं काही काम करीत असताना मंडळी समाजामधून सोडा, या सोशल मीडियामधून, या यूट्यूबमधून फार विरोध होतो. ज्यांना या गोष्टी पटत नाहीत ते मात्र विचित्र वाईट अशा कमेंट करतात. शेवटी या सगळ्या कमेंटकडे दुर्लक्ष करून आपण आपलं काम चालू ठेवतोय हे मात्र नक्कीच. मंडळी, विज्ञान इतकं पुढं गेलं, हे सायन्स इतकं पुढं गेलं की दूरवरती असणाऱ्या एखाद्या माणसासोबत आपण मोबाईलवरती बोलू शकतोय. जग हे चंद्रावरती गेलं, परंतु हे जे काही अतृप्त आत्मे आहेत किंवा ह्या ज्या काही पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज आहेत हे शोधण्यामध्ये तितकंसं आपण अजून पुढं गेलेलो नाहीत. परंतु मंडळी, एक काळ असा येईल की याच तुमच्या मोबाईलच्या साह्यानं, या कॅमेऱ्याच्या साह्यानं त्या अतृप्त आत्म्याला, त्या भूताला सुद्धा तुम्ही बघू शकाल. कारण इतकं सायन्स पुढे जाऊ शकतं. कारण या ज्या गोष्टी आहेत पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज, म्हणजे जे काय भूतकेत अतृप्त आत्मे आहेत, हे प्रत्यक्षपणे या आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत. ते अदृश्य स्वरूपामध्ये असतात, परंतु त्यांचा वावर असतो हे मात्र आपल्याला मान्य करावं लागेल. आणि हे मान्य करणं म्हणजे काय अंधश्रद्धा नाही. कारण वैज्ञानिक मार्गाने आपण ते शोधायचा प्रयत्न करतोय, त्या उपकरणाच्या साह्यानं, मशीनच्या साह्यानं. कारण मंडळी, मी तुम्हाला सांगितलं, केवळ हे मी सांगितलेलं नाही, आपल्या अध्यात्मामध्ये सुद्धा आहे की आत्मा आहे आणि माणूस मेल्यानंतर त्याचं जे वजन आहे ते साधारणतः 21 ग्रॅमपर्यंत कमी होतं. मग नेमकं त्याच्या शरीरामधून बाहेर काय पडतं, हा एक फार मोठा संशोधनाचा विषय आहे. तर जो काही बाहेर पडतो तो आहे त्या माणसाचा आत्मा. आणि माणूस मेल्यानंतर 13 दिवस सुतक पाळतात. याचाच अर्थ माणूस मेल्यानंतर त्याचा आत्मा त्या घरामधून फिरत असतो. आणि हा जो आत्मा आहे, हा आत्मा म्हणजेच अतृप्त आत्मा त्या घरामधून फिरत असतो. परंतु 13 दिवसानंतर त्या आत्म्याला गती प्राप्त होते. परंतु काही आत्मे असे असतात की ज्या आत्म्यांची इच्छा, स्वप्न काही पूर्ण झालेलं नसतं आणि हेच आत्मे या ठिकाणी गुरफटत राहतात, या ठिकाणी जे आहेत ते वावरत राहतात. कारण त्यांना पुढची गती प्राप्त होत नाही, त्यांना मोक्ष मिळत नाही. आणि अशाच प्रकारचे जे अतृप्त आत्मे आहेत त्यांना आपण भूत असं म्हणतो. तर जाऊ द्या मंडळी, जास्त काही समजावण्यात किंवा सांगण्यात अर्थ नाही. कारण ज्यांना हे काही पटत नाही ते अगदी त्यांना मी घसा तोडून किती जरी सांगितलं तर त्यांना ते पटणार नाही. सो असू द्या. तरी ही जी भूत मोजण्याची, जी भूत शोधण्याची मशीन आहे, तर ह्या मशीनचा फोटो मी या व्हिडिओच्या बाजूला टाकतोय. तर अजूनही ज्यांचा कोणाचा या भूतकेतांवरती विश्वास नाही त्यांनी आवर्जून श्री क्षेत्र गाणगापूर या ठिकाणी दत्त मंदिरामध्ये जावा. त्या ठिकाणी अनेक अतृप्त आत्मे आहेत की ज्या अतृप्त आत्म्याने या मनुष्य योनीमधल्या देहाला धरलेला आहे. कित्येक लोक त्या मंदिरामध्ये खांबावरून उलटी लटकलेले आहेत, उड्या मारत आहेत. आजही त्या ठिकाणी तुम्ही जावा. परंतु मला काही या ठिकाणी वाईट वेड्यावाकड्या कमेंट करू नका. की मंडळी, 2 दिवसापूर्वी त्या महिलेने मला कमेंट केली, फार वाईट वाटलं की आपण असं कोणतं काम चुकीचं करतोय. जे आहे ते आहे, कुठली अंधश्रद्धा पसरवायचं आपण काम करत नाही. जे काही आहे सायन्स, जे काही आहे विज्ञान, ते लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. आणि अक्षरशः अशा प्रकारच्या विचित्र आणि वाईट कमेंट येतात, याचं मात्र दुःख वाटतं. सो असू द्या मंडळी, आत्तापुरता आता इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय बाळूमामा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.